नमस्कार मैत्रिणो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मैत्रिणो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घरामधील कंगवे, पॉन्डचा डबा, आपले जे आपण केसामध्ये घालतो ते चाप आणि अजून चष्म्याचा बॉक्स आणि घरातील गाड्यांच्या किंवा आपल्या घराच्या चाव्या ह्या ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक सुंदर असं बॅग करून दाखवणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, खूप सोपं आणि साधं आहे, खूप वेळ लागत नाही, घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकता आणि मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला एक अशा पद्धतीची बॅग लागणार आहे। ती बॅग तुमच्या घरामध्ये असेलच मैत्रिणींनो, तांदळाची वगैरे अशी बॅग असू शकते। ही बॅग आमच्या घरातील तांदळाचीच आहे, मी घेतलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीकडून फोल्ड करून आपल्याला हे फोल्ड केलेलं कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। खूप साधं आणि सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्हीही घरच्या घरी करू शकता आणि घरातल्या आपल्या बेडरूममध्ये किंवा आपल्या आपण जिथे आपल्या वस्तू ठेवतो तेथे तुम्ही हे लावू शकता मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने आता कटिंग करून घेणार आहे। तर पुढचंही तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मैत्रिणींनो। स्किप न करता हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला सगळी काही माहिती मिळून जाईल मैत्रिणींनो। आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अशाच नवनवीन आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, म्हणजे हा व्हिडिओ तुमच्याकडे मी टाकल्या लगेच येईल। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने फोल्ड करून कट करून घेतलेला आहे। आता खालच्या साईडने जो खालचा बंद आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। खूप सोपं आणि साधा आहे, कुठल्याही आपल्या मैत्रिणीला येऊ शकते। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक 4 बोटं बसतील अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा, असं मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला येथे आता पिना लावून घ्यायचे आहेत की जेणेकरून ते आपल्याला शिवताना वगैरे त्याचं जजमेंट चुकू नये, त्यासाठी आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तिन्हीही आपल्याला जेवढं जे कापड आहे त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत। तर बघा, आता एक फोल्ड मी करून घेतलेला आहे, दुसरा फोल्ड मी दाखवणार आहे की जेणेकरून एक हात बसेल एवढं तुम्ही फोल्ड करा। दुसरा फोल्ड पण झालेला आहे मैत्रिणींनो। खूप सोपं आणि साधं ही बॅग आहे। खूप छान पद्धतीने तुमच्या भिंतीवर तुम्ही हे खिळ्याला वगैरे अडकवू शकता। तयार झाल्यावर खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो, तुम्ही बघा नक्की। आणि तुमच्याही घरात जर मशीन असेल किंवा मशीन जरी नसेल तर तुम्ही अशा पिनअप लावून तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये वगैरे अशी बॅग लावू शकता मैत्रिणींनो। खूप सोपी आणि साधी आहे मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने मी तिन्हीही फोल्ड करून घेतलेले आहेत, पिनअप लावून घेतलेले आहे। तुम्ही हे अशा पद्धतीने 3 फोल्ड करून घ्या। सगळ्या कप्प्याला तुम्ही पिना लावून घ्या मैत्रिणींनो किंवा टाचण्या लावून घ्या। तर आता आपल्याला चौबाजूने गोट मारून घ्यायचा आहे। गोट तुमच्या घरात जेही कापड शिल्लक असेल त्या कापडाने तुम्ही मारून घेऊ शकता। माझ्या घरामध्ये हे कापड मला सापडलं आणि शिल्लकही होतं, त्यामुळे मी ह्या कापडाचा आता गोट लावून घेत आहे। तुम्ही कुठल्याही तुमच्या घरामध्ये कापड शिल्लक असेल तर त्याने गोट लावू शकता। त्यासाठी विकत कापड आणायची काहीही गरज नाही मैत्रिणींनो, काहीही खर्च तुम्ही करू नका, आपल्या घरच्या घरी तुम्ही हा उपाय करू शकता। तर बघा, अशा पद्धतीने मी चारी बाजूनी आता गोट घालून घेत आहे मैत्रिणींनो। हा व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला समजणार आहे मैत्रिणींनो। आणि आपण जिथे काम करतो किंवा जर तुमचं कुठलं दुकान असेल तर दुकानात सुद्धा तुम्ही हे लावू शकता। आपल्या बारीक सारीक वस्तू असतात, सुई म्हणा किंवा दोरे म्हणा किंवा बेल्ट म्हणा, काहीही असू शकतं। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी भिंतीला लावून घेतलेला आहे। मी आमच्या घरातील कंगवे, पॉन्ड्सचा बॉक्स, केसातील क्लिप अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका परत नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर असं दिसत आहे। तुमच्याही घरात कोणतीही वस्तू असू द्या, चष्मा असू द्या, चावी असू द्या, तुम्ही ह्या बॉक्समध्ये ठेवू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।